गुड मॉर्निंग ऑल द स्टुडंट. आज आपण क्रॉप सायन्स पेपर नंबर 1 मधला जो चॅप्टर आज जो घेणार आहेत त्याचं नाव आहे क्रॉप न्यूट्रिएंट, म्हणजे पिकासाठी आवश्यक असणारे पोषक द्रव्ये. क्रॉप न्यूट्रिएंट म्हणजे पिकासाठी आवश्यक असणारे पोषक द्रव्ये. तर आपण त्याच्यामध्ये क्रॉप न्यूट्रिएंट ह्याच्यामध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी बघणार आहोत. तर क्रॉप न्यूट्रिएंट हे शब्दाचा अर्थ लक्षात घ्या की पिकासाठी आवश्यक असणारे पोषक द्रव्ये. तर त्याच्यामध्ये आपण आज कोणकोणत्या गोष्टी घेणार आहोत. तर त्याच्यामध्ये पहिली जी गोष्ट आहे ती आहे इसेन्शियल न्यूट्रिएंट्स फॉर प्लांट ग्रोथ. इसेन्शियल म्हणजे आवश्यक, वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असणारे आवश्यक न्यूट्रिएंट्स. इसेन्शियल्स गरजेचे, न्यूट्रिएंट्स म्हणजे पोषक तत्वे, वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असणारे गरजेचे पोषक तत्वे. त्याच्यानंतर अवेलेबिलिटी ऑफ न्यूट्रिएंट्स, फंक्शन ऑफ न्यूट्रिएंट्स म्हणजे त्या पोषक द्रव्याचे कार्य, अवेलेबिलिटी म्हणजे कुठून हे उत्पन्न होणार आहेत न्यूट्रिएंट्स, ती एक गोष्ट. त्याच्यानंतर डिफिशियन्सी सिम्पटम्स अँड एक्सेस सिम्पटम्स म्हणजे जर एखाद्या पिकाला अशा पद्धतीचे न्यूट्रिएंट्स पोषक द्रव्ये जर भेटली नाहीत तर त्याच्यामुळे त्या कमतरतेमुळे कोणती लक्षणं दिसून येतील, आणि जर अशा न्यूट्रिएंट्स गरजेपेक्षा जास्त मिळाली तर त्याच्यामुळे काय प्रभाव होईल हे सुद्धा आपण ह्या चॅप्टरमध्ये, ह्या धड्यामध्ये आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर सॉईल फर्टिलिटी म्हणजे जमिनीची पोषकता. सॉईल फर्टिलिटी इव्हॅल्युएशन म्हणजे सॉईल फर्टिलिटी जमिनीची पोषकता मोजण्याची एकक किंवा जमिनीची पोषकता कशी मोजायची या संदर्भात आपण क्रॉप न्यूट्रिएंट्स या चॅप्टरमध्ये या गोष्टी आपण शिकणार आहोत. तर क्रॉप सायन्स पेपर नंबर 1 त्याच्यामधला हा आपण ऑनलाईन लेक्चरमधून घेत असलेला दुसरा चॅप्टर आहे, तो आहे क्रॉप न्यूट्रिएंट्स. आपण सर्वांनी ऑनलाईन लेक्चर प्रॉपरली फॉलो करायचे आहेत, व्यवस्थित लक्षपूर्वक ऐकायचे आहेत, बघायचे आहेत, लक्ष द्यायचं आहे. तर त्याच्यामध्ये आता आपण लक्षात घ्या की क्रॉप न्यूट्रिएंट्स, जसं कोणताही माणूस असेल, कोणताही प्राणी असेल तर त्या प्राण्याला जगण्यासाठी काही ठराविक पोषक तत्वे लागत असतात, काही ठराविक जीवनसत्व लागत असतात. आता उदाहरण घ्या की माणसाला काही व्हिटॅमिन्स लागतात. व्हिटॅमिन्स ए, व्हिटॅमिन्स बी, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन्स डी, ई, के हे जीवनसत्व लागतात. म्हणजे जीवनसत्व अ, ब, क, ड अशी ठराविक जे जीवनसत्व लागत असतात तशाच पद्धतीची जीवनसत्व पिकासाठी सुद्धा, तसेच पोषक तत्व पिकासाठी सुद्धा गरजेची असतात. आणि त्या पोषक तत्वाच्या जीवावरती पीक चांगल्या पद्धतीने वाढ घेत असतं. या पोषक तत्वाची आता उदाहरणार्थ असं की माणूस असेल किंवा प्राणी असेल तर प्राण्याला काय करतो की ते अन्नाच्या शोधात तो फिरू शकतो, चालू शकतो. परंतु पिकाच्या बाबतीमध्ये असं होत नाही की पिकं एका ठिकाणीच, वनस्पती आहे ती एका ठिकाणीच राहते, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे त्याच्यासाठी जे काही विशिष्ट पोषक तत्वे असतात ते पोषक तत्वे आपणाला त्याच ठिकाणी आपल्याला वनस्पतीला उपलब्ध करून देणं गरजेचं असतं. ज्याप्रमाणे माणसाला, प्राण्यांना जशा पद्धतीचे पोषण तत्वे गरजेचे असतात त्याच पद्धतीचे पोषण तत्वे वनस्पतींना सुद्धा गरजेची असतात. तर काय आहे, अशी कोणती पोषक तत्व आहे की जे वनस्पतीला गरजेची असतात, पिकांना गरजेची असतात, आणि ज्या पोषक तत्वाच्या कमतरतेमुळे पिकं नाश होऊ शकतात किंवा पिकं नष्ट होऊ शकतात किंवा पिकांची योग्य तऱ्हेची वाढ होऊ शकत नाही. तर आपण या चॅप्टरमध्ये, या धड्यामध्ये ही पोषक तत्वेच बघणार आहोत की काय, कोणती पोषक तत्वे पिकासाठी गरजेची आहेत. तर आपण पहिला मुद्दा बघणार आहोत ते म्हणजे इसेन्शियल क्रॉप न्यूट्रिएंट्स. इसेन्शियल क्रॉप न्यूट्रिएंट. इसेन्शियल या शब्दाचा अर्थ आहे आवश्यक. क्रॉप म्हणजे पीक, पिकासाठी आवश्यक असणारे पोषण तत्वे, न्यूट्रिएंट्स. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा कित्येक वेळा परीक्षेला प्रश्न येऊन गेलेला आहे की क्रॉपना वाढीसाठी किती एलिमेंट्स, किती पोषक तत्वे आवश्यक आहेत. तर त्याचा आकडा आहे 16.
द प्लांट नीड 16 एलिमेंट्स फॉर देअर ग्रोथ अँड कम्प्लिशन ऑफ लाईफ सायकल. म्हणजे त्याच्या जीवनचक्र पूर्ण करण्यासाठी कोणत्याही पिकाला 16 एक आवश्यक घटक आहेत. 16 एलिमेंट, 16 पोषक तत्वे गरजेची आहेत. 16 एलिमेंट्स फॉर देअर ग्रोथ अँड कम्प्लिशन ऑफ लाईफ सायकल. त्याची लाईफ सायकल पूर्ण करण्यासाठी, त्याचा जीवनकाल पूर्ण करण्यासाठी 16 एलिमेंट्स गरजेचे आहेत. त्याच्यानंतर 16पेक्षा काही जास्त लागू शकतात, परंतु सगळ्यात महत्त्वाचे जे एलिमेंट्स गरजेचे आहेत ते आहेत 16. 16 एलिमेंट्स फॉर रिक्वायर्ड फॉर कम्प्लीट ऑफ लाईफ सायकल इन दी प्लांट. 16 एलिमेंट्स गरजेचे आहेत. तर ते कोणकोणते एलिमेंट? द एलिमेंट्स CHO आर नॉट मिनरल्स, दे आर ॲब्सॉर्ब्ड फ्रॉम द एअर अँड वॉटर्स. तर CHO म्हणजे कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन, हे ज्या गोष्टी आहेत ना, हे आपण कशामार्फत देऊ शकत नाही. कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे ज्या गोष्टी असतात ना, हे आपणाला हे पिकांना एअर म्हणजे हवेतून किंवा वॉटर म्हणजे पाण्यातून ह्या गोष्टी मिळत असतात. द एलिमेंट्स CHO म्हणजे कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन आर नॉट मिनरल्स, दे आर ॲब्सॉर्ब्ड फ्रॉम द एअर अँड वॉटर. पाणी आणि एअर म्हणजे हवा या गोष्टीतून आपल्याला हे 3 इसेन्शियल मिनरल्स मिळत असतात वनस्पतींसाठी. तर बघा की त्याचा एक इथं टेबल चार्ट दिलेला आहे. टेबल चार्ट दिला आहे की कोणत्या इसेन्शियल मिनरल्स आहेत, कोणते गरजेचे घटक आहेत जे की पिकासाठी आवश्यक आहेत. तर बघा पहिला आहे नायट्रोजन, दुसरा आहे फॉस्फरस, तिसरा आहे पोटॅशियम, चौथा आहे कॅल्शियम, पाचवा आहे मॅग्नेशियम, त्याच्यानंतर 6वा आहे सल्फर, त्याच्यानंतर आहे कार्बन, त्याच्यानंतर हायड्रोजन, त्याच्यानंतर आहे ऑक्सिजन, नंतर आयर्न, मॅग्नेशियम, झिंक, कॉपर, बोरॉन, मॉलिब्डेनम आणि क्लोरीन. हे 16 मिनरल्स आहेत जे की पिकाच्या वाढीसाठी गरजेचे आहेत. पहिल्यापासून बघा की कोणकोणते आहेत. हा एक लिस्ट आहे, एक चार्ट आहे, आपल्यासाठी एक नजरेखालून घालणं गरजेचं आहे की कोणते मिनरल्स आहेत जे की पिकाच्या वाढीसाठी गरजेचे आहेत. त्याच्यामध्ये पहिला नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, आयर्न, मॅग्नेशियम, झिंक, कॉपर, बोरॉन, मॉलिब्डेनम आणि क्लोरीन. हे जे आहेत हे इसेन्शियल न्यूट्रिएंट्स आहेत किंवा इसेन्शियल मिनरल्स आहेत किंवा इसेन्शियल एलिमेंट्स आहेत की ज्याच्या माध्यमातून पीक किंवा कोणती वनस्पती असेल ती आपली पूर्णपणे लाईफ सायकल पूर्ण करत असते. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण जे दुसरा पार्ट बघणार आहे ते आहे क्रायटेरिया ऑफ इसेन्शियलिटी. क्रायटेरिया ऑफ इसेन्शियलिटी म्हणजे त्याच्यासाठी कोणत्या क्रायटेरियाज आहेत, कोणत्या गरजेच्या गोष्टी आहेत. तर क्रायटेरिया ऑफ इसेन्शियलिटीज त्याच्यामध्ये लक्षात घ्या की क्रायटेरिया ऑफ इसेन्शियलिटी म्हणजे काय. ऑर्नॉन नावाचा एक सायंटिस्ट आहे. तर ऑर्नॉन नावाच्या सायंटिस्टनी हे इसेन्शियल मिनरल्स शोधून काढले की क्रॉपसाठी, पिकासाठी कोणते इसेन्शियल मिनरल्स असणं गरजेचं आहे ते ऑर्नॉन नावाच्या सायंटिस्टने शोधून काढले. तर हे बघा त्याच्यामध्ये काय काय लिहिले की ऑर्नॉन लेड डाऊन द क्रायटेरिया फॉर द एलिमेंट्स दॅट कन्सिडर इट इज इसेन्शियल. मी आता जे बोललोच ते ऑर्नॉननी कोणकोणत्या इसेन्शियल मिनरल्स गरजेचे आहेत त्याचा शोध घेतलेला आहे. वेन प्लांट्स कॅन नॉट कम्प्लीट लाईफ सायकल ड्यू टू इट्स डिफिशियन्सी. मी तुम्हाला सांगितले की जर या एलिमेंट्सची कमतरता असेल तर कोणतीच वनस्पती आपली पूर्ण जीवनक्रम किंवा लाईफ सायकल पूर्ण करू शकणार नाही. द प्लांट कॅन नॉट कम्प्लीट लाईफ सायकल ड्यू टू इट्स डिफिशियन्सी. ह्याच्या कमतरतेमुळे कोणतंच प्लांट आपली लाईफ सायकल पूर्ण करू शकणार नाही. त्याच्यामध्ये दुसरा काय पॉईंट आहे की द डिफिशियन्सी कॅन बी करेक्टेड ऑर प्रिव्हेंटेड ओनली बाय सप्लाइंग दिस एलिमेंट्स. म्हणजे डिफिशियन्सी म्हणजे कमतरता.
डिफिशियन्सी म्हणजे कमतरता, म्हणजे ही जी कमतरता आहे ही जर भरून काढायची असेल, वनस्पतींना जी कमतरता गोष्टी आहेत हे जर भरून काढायचे असतील तर त्याच्यासाठी काय गरजेचं आहे की सप्लाइंग दिस एलिमेंट, म्हणजे आपण जी 16 एलिमेंट्स सांगितली ही 16 एलिमेंट्स त्या वनस्पतीसाठी गरजेचे आहेत. जर त्याची कमतरता भरून काढायची असेल तर आपल्याला अशा पद्धतीचे एलिमेंट्स, पोषक तत्वे वनस्पतीला त्या वेळेस योग्य वेळेस आपल्याला वनस्पतीला पुरवणं गरजेचं आहे. When the elements is directly involved in a metabolism of a plant. मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय क्रिया. वनस्पतीची चयापचय क्रिया पूर्ण करण्यासाठी अशा पद्धतीचे इसेन्शियल गरजेचे एलिमेंट्स असणं गरजेचं आहे. द एलिमेंट्स इज स्पेसिफिक अँड कॅन नॉट बी रिप्लेस्ड बाय अनादर. म्हणजे काय की समजा नायट्रोजन आहे, वनस्पतीच्या वाढीसाठी नायट्रोजन गरजेचं आहे, तर नायट्रोजन ह्या वनस्पतीची तर अर्नॉल्ड्स क्रायटेरिया ऑफ इसेन्शियलिटी आपण बघतो की अर्नॉल्ड्स क्रायटेरिया ऑफ इसेन्शियलिटीज मी काय सांगितलं की अर्नॉल्ड क्रायटेरिया, तर त्याच्यामध्ये काय म्हणले की 16 एलिमेंट्स जे आहेत ते क्रॉपच्या पिकाच्या वाढीसाठी 16 एलिमेंट्स गरजेचे आहेत. आणि जर या अशा एलिमेंटची, अशा पोषक तत्वांची जर कमतरता असेल तर कोणतंही पीक, कोणतंही वनस्पती असेल तर ती आपली लाईफ सायकल, आपला जीवनक्रम पूर्ण करू शकणार नाही. त्याच्यानंतर ह्या डेफिशियन्सी एलिमेंट्ससाठी आपणाला तोच एलिमेंट्स त्या क्रॉपसाठी सप्लाय करणं, पुरवठा करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर म्हणजे मी काय सांगतो की समजा नायट्रोजनच्या कमतरतेमुळे जर वनस्पतीला जर एखादी गोष्ट दिसून येत असेल किंवा एखादा डिफिशियन्सी सिम्पटम्स कमतरतेमुळे एखादं लक्षण दिसून येत असेल तर त्याच्यासाठी आपण अदर एलिमेंट्स म्हणजे दुसरा कोणताही एलिमेंटचा वापर करून ती कमतरता भरून काढू शकत नाही. म्हणजे उदाहरणार्थ नायट्रोजनची जर डेफिशियन्सी असेल तर त्या ठिकाणी आपल्याला नायट्रोजनच वापरावा लागतो. ऑक्सिजनची डेफिशियन्सी असेल तर त्या ठिकाणी आपल्याला ऑक्सिजनच वापरावा लागतो. पोटॅशियमची डेफिशियन्सी असेल तर पोटॅशियमचाच वापर करून आपण ती डेफिशियन्सी त्या क्रॉपशी घालवू शकतो, असं मला सांगायचं आहे. त्याच्यानंतर आपण एलिमेंट्स त्या पोषक तत्वाचं क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण करणार आहोत. द क्लासिफिकेशन ऑफ इसेन्शियल एलिमेंट्स. द क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण. इसेन्शियल एलिमेंट आवश्यक पोषक तत्वांचं वर्गीकरण खालील प्रकारे आपण करू शकतो. ऑन द बेसिस ऑफ अमाऊंट रिक्वायर्ड, ऑन द बेसिस ऑफ अमाऊंट रिक्वायर्ड, किती प्रमाणात त्याची गरज आहे, किती प्रमाणात ते लागतं त्याच्यावरती आपण क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण करू शकतो. ऑन द बेसिस ऑफ अमाऊंट रिक्वायर्ड. ठीक आहे, तर किती अमाऊंट, किती गरजेचं आहे, किती प्रमाणात गरजेचं आहे त्याच्या पद्धतीवरती आपण त्याचं क्लासिफिकेशन करू शकतो. ऑन द बेसिस ऑफ अमाऊंट रिक्वायर्ड. ते सांगा की डिपेंडिंग ऑन द क्वांटिटी ऑफ न्यूट्रिएंट्स इन द प्लांट दे आर ग्रुप्ड ॲज. म्हणजे क्वांटिटी म्हणजे किती प्रमाणात ते न्यूट्रिएंट्स लागतात त्याच्यावरती त्याचे किती ग्रुप्स पडलेत बघा, तर 3 ग्रुप्स पडलेत. ऑन द बेसिस ऑफ अमाऊंट रिक्वायर्ड म्हणजे किती प्रमाणात त्याची गरज आहे त्याच्यावरती 3 ग्रुप पडलेत. त्याच्यामध्ये पहिला आहे की बेसिक न्यूट्रिएंट्स, दुसरा आहे मॅक्रो न्यूट्रिएंट्स, तिसरा आहे मायक्रो न्यूट्रिएंट्स. हे तिन्ही गोष्टी आपल्याला खूप 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 जास्त महत्त्वाच्या आहेत. ह्या शेवटपर्यंत लक्षात ठेवायचं. कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा किती एलिमेंट्स वनस्पतीच्या पिकासाठी गरजेचे आहेत असा कित्येक वेळा प्रश्न स्पर्धा परीक्षेला सुद्धा येऊन गेलेला आहे आणि आज आपण ह्याच ठिकाणी त्या गोष्टी बघतो. तर ऑन द बेसिस ऑफ अमाऊंट रिक्वायर्ड आपण क्लासिफिकेशन करतोय की ऑन द बेसिस ऑफ अमाऊंट रिक्वायर्ड. तर 3 याच्यामध्ये क्लासिफिकेशन केलं जातं. ते म्हणजे पहिला आहे बेसिक न्यूट्रिएंट्स, दुसरा आहे मॅक्रो न्यूट्रिएंट्स, तिसरा आहे मायक्रो न्यूट्रिएंट्स. ठीक आहे, तर त्याच्यानंतर तर आपण त्याची डिटेलमध्ये माहिती घेऊ की बेसिक न्यूट्रिएंट्स कोणते आहेत. की बेसिक म्हणजे सर्वसामान्य किंवा गरजेचे असलेली.
तर बेसिक न्यूट्रिएंट्स कुठले तर कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे बेसिक न्यूट्रिएंट आहेत. CHO हे बेसिक न्यूट्रिएंट्स आहेत. त्या न्यूट्रिएंटशिवाय कोणत्याही वनस्पतीची पिकाची वाढ होऊच शकणार नाही. तर ते पिकासाठी कितपत गरजेचं आहे की दे कॉन्स्टिट्यूट 96% ऑफ टोटल ड्राय मॅटर ऑफ प्लांट. तर प्लांटमध्ये ड्राय मॅटर म्हणजे एखादी वनस्पती जी निर्माण होते किंवा वनस्पती असते त्याच्यामध्ये जे गरजेचे घटक आहेत त्याच्यामध्ये 96% हे फक्त CHO म्हणजे कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे तीनच एलिमेंट्स 96% असतील. 96% ऑफ टोटल ड्राय मॅटर ऑफ प्लांट. तर बेसिक न्यूट्रिएंट म्हटला कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे 96% आहे. त्याच्यानंतर मॅक्रो न्यूट्रिएंट्स लक्षात घ्या. मॅक्रो न्यूट्रिएंट्स हे सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. मॅक्रो न्यूट्रिएंट्स, मॅक्रो म्हणजे जास्त, लार्ज क्वांटिटीज, आणि मायक्रो म्हणजे कमी प्रतीत. मॅक्रो म्हणजे थोडासा जास्त प्रतीत. तर मॅक्रो न्यूट्रिएंट्स कुठले आहे? द न्यूट्रिएंट्स रिक्वायर्ड इन लार्ज क्वांटिटी आर नोन ॲज मॅक्रो न्यूट्रिएंट्स. द न्यूट्रिएंट्स रिक्वायर्ड इन लार्ज क्वांटिटीज आर नोन ॲज मॅक्रो न्यूट्रिएंट्स. जे पोषक तत्वे वनस्पतीला जास्त प्रमाणात, लार्ज क्वांटिटीज म्हणजे मोठ्या प्रमाणात असतात, गरजेचे असतात, त्याला मॅक्रो न्यूट्रिएंट्स असं म्हटलं जातं. द न्यूट्रिएंट्स रिक्वायर्ड इन लार्ज क्वांटिटीज आर नोन ॲज मॅक्रो न्यूट्रिएंट्स. जे वनस्पतीला जास्त गरजेत, लार्ज क्वांटिटीज म्हणजे जास्त प्रतीत गरजेचे असतात त्याला मॅक्रो न्यूट्रिएंट्स असं म्हटलं जातं. तर दे आर कोणकोणते मॅक्रो न्यूट्रिएंट लक्षात घ्या. दे आर NPK CAMGS म्हणजे N म्हणजे नायट्रोजन, P म्हणजे फॉस्फरस, K म्हणजे पोटॅशियम, CA म्हणजे कॅल्शियम, Mg म्हणजे मॅग्नेशियम आणि S म्हणजे सल्फर. आपण ते चार्टमधले चार्टमध्ये आपल्याला पहिले 6 बघा. पहिला नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर. तर हे 6 न्यूट्रिएंट्स सध्या हे बेसिक न्यूट्रिएंट्स आहेत. मायक्रो न्यूट्रिएंट्समधले गरजेचे असलेले हे 6 न्यूट्रिएंट्स लार्ज क्वांटिटीजमध्ये पिकासाठी गरजेचे आहेत. हे 6 न्यूट्रिएंट्स लार्ज क्वांटिटीजमध्ये पिकांसाठी गरजेचे आहेत. ते कोणते? नायट्रोजन, त्याच्यानंतर पोटॅशियम, त्याच्यानंतर फॉस्फरस, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर. NPK CAMGS ह्या चार्टमध्ये लक्षात घ्या. चार्टमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात येतील. त्याच्यानंतर ह्या 6 जे आवश्यक मिनरल्स आहेत, आवश्यक घटक आहेत, त्याचं पुन्हा 2 ह्याच्यामध्ये डिव्हिजन केलेलं आहे. ह्या 6 घटकाचं पुन्हा 2 घटकामध्ये डिव्हिजन केलं आहे. तर त्याच्यामध्ये NPK म्हणजे प्रायमरी न्यूट्रिएंट्स आहेत आणि CAMGS म्हणजे NPK म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम हे प्रायमरी न्यूट्रिएंट झाले आणि कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर हे सेकंडरी न्यूट्रिएंट झाले. प्रायमरी म्हणजे प्राथमिक घटक असतील आणि सेकंडरी म्हणजे दुय्यम घटक असतील. तर मॅक्रो न्यूट्रिएंट्स कुठले जे की लार्ज प्रतीत लागतात ते आहेत NPK म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम, आणि दुसरं आहे ते म्हणजे कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर. तर त्याचं पुन्हा डिव्हिजन असं झालं आहे की NPK म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम ते आहेत प्रायमरी न्यूट्रिएंट आणि कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर ते आहेत सेकंडरी न्यूट्रिएंट्स. ठीक आहे. तर 2 ह्याच्यामध्ये त्याचं डिव्हिजन झालेलं आहे. ही गोष्ट आपल्या त्या ठिकाणी महत्त्वाची आहे. NPK आर कॉल्ड एज प्रायमरी न्यूट्रिएंट आणि कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर आर नोन एज सेकंडरी न्यूट्रिएंट्स. त्याच्यानंतर आपण इथं काय म्हटलेलं आहे की NPK म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम हे फर्टिलायझर आहे. हे टिश्यू फॉर्मेशन दॅट प्लेज रोल इन अ प्लांट अँड टिश्यू फॉर्मेशन. तर टिश्यू म्हणजे ऊतींच्या निर्मितीसाठी ह्या गरजेच्या असलेले एलिमेंट्स आहेत ऊतीच्या निर्मितीसाठी. त्याच्यानंतर
मॅक्रो झालं का नंतर मायक्रो. मायक्रो म्हणजे काय की द एलिमेंट्स which are required in a small quantities. जे एलिमेंट्स जे घटक अतिशय कमी प्रतीत अतिशय कमी क्वांटिटीमध्ये जे लागतात त्याला म्हटलं जातं मायक्रो न्यूट्रिएंट्स. द न्यूट्रिएंट्स which are required in a small quantities are known as micronutrients. The elements जे अतिशय कमी प्रतीमध्ये लागतात त्याला मायक्रो न्यूट्रिएंट्स असं म्हटलं जातं. तर ते कोणते कोणते आहेत बघा की Fe, त्याच्यानंतर Zn, त्याच्यानंतर Cu, त्याच्यानंतर B, MO आणि Cl. तर तो चार्ट पण बघा. तर चार्टमध्ये तुम्हाला लक्षात येईल Fe म्हणजे फेरस असतं त्याला आयर्न म्हटलं जातं. Zn म्हणजे झिंक, त्याच्यानंतर Cu म्हणजे कॉपर, त्याच्यानंतर B नुसता B म्हणजे बोरॉन, नंतर MO म्हणजे मॉलिब्डेनम आणि Cl म्हणजे क्लोरीन. तर बरं बघा आयर्न, मॅग्नेशियम, झिंक, कॉपर, बोरॉन, मॉलिब्डेनम आणि क्लोरीन हे जे आहेत ते मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत. हे वनस्पतीला खूप कमी प्रतीमध्ये कमी क्वांटिटीजमध्ये लागतात. म्हणजे हे जर वनस्पतीला उपलब्ध नसतील तर असं काय वनस्पतीवरती काय मोठ्या प्रमाणात फरक पडू शकत नाही. परंतु मॅक्रो एलिमेंट्स जे आहेत हे वनस्पतीसाठी जास्तीत जास्त गरजेचे असतात. ते जर वनस्पतीला उपलब्ध नसतील तर त्यामुळे नक्कीच वनस्पतीवरती खूप मोठा फरक पडू शकतो. तर मॅक्रो एलिमेंट्स आणि मायक्रो एलिमेंट्स हे दोन घटक लक्षात घ्या. त्याच्यानंतर हे बघा अजून मी पुन्हा एक सांगतो की क्लासिफिकेशन ऑफ इसेन्शियल एलिमेंट्स ऑन द बेसिस ऑफ अमाऊंट रिक्वायर्ड. किती अमाऊंट्समध्ये लागते त्याच्यावरती तीन ह्याच्यामध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे. तीनमध्ये तर पहिला आहे बेसिक न्यूट्रिएंट्स, दुसरा आहे मॅक्रो न्यूट्रिएंट्स, तिसरा आहे मायक्रो न्यूट्रिएंट. तर बेसिक न्यूट्रिएंट कोणते आहेत तर CHO म्हणजे कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे आहेत बेसिक न्यूट्रिएंट्स. म्हणजे सर्वसामान्य साधारण हे न्यूट्रिएंट्स हे वनस्पतीसाठी लागतच असतात. त्याच्यानंतर आली मॅक्रो न्यूट्रिएंट्स म्हणजे द एलिमेंट्स which are required in a लार्ज क्वांटिटीज म्हणजे जास्त प्रतीत आवश्यक असणाऱ्या पोषक तत्वांना मॅक्रो न्यूट्रिएंट्स असं म्हटलं जातं. तर ते कोणते कोणते आहे तर नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर. तर त्याच्यामधले नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम आहे ते आहेत प्रायमरी न्यूट्रिएंट. कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर ते आहेत सेकंडरी न्यूट्रिएंट. असे मॅक्रोन्यूट्रिएंट्समध्ये पुन्हा हे असे दोन प्रकार पडले आहेत. त्याच्यानंतर दुसरा आला मायक्रोन्यूट्रिएंट्स म्हणजे द एलिमेंट्स which are required in a small quantities म्हणजे खूप कमी प्रतीत जे एलिमेंट्स लागतात त्याला म्हटलं जातं मायक्रोन्यूट्रिएंट्स. तर मायक्रोन्यूट्रिएंट्स कोणते कोणते आहेत बघा तर आहे आयर्न, झिंक, कॉपर, त्याच्यानंतर बोरॉन, मॉलिब्डेनम आणि क्लोरीन. तर हे मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत. त्याच्यानंतर त्याचा दुसरा एक पार्ट आहे. दुसरा भाग कसा आहे दुसरा येते की ऑन द बेसिस ऑफ फंक्शन इन द प्लांट्स दे आर ग्रुप्ड इनटू द 4 क्लासेस. त्याचं वनस्पतीमध्ये असलेला त्या न्यूट्रिएंट्सचं वनस्पतीमध्ये असलेलं कोणतं कार्य आहे त्या न्यूट्रिएंट्सचं वनस्पतीमध्ये असलेलं कोणतं कार्य आहे त्या गोष्टीवरती पुन्हा त्याचे अजून 4 प्रकार पडले. वनस्पतीमध्ये असणारे कोणते कार्य आहेत त्याच्यावरती पुन्हा त्याचे 4 प्रकार पडले. ते म्हणजे काय बेसिक पहिला प्रकार काय तर बेसिक स्ट्रक्चरल, दुसरा आहे ॲसेसरी स्ट्रक्चरल, तिसरा आहे रेग्युलेटर अँड कॅरियर आणि चौथा आहे इन्व्हॉल्व इन एन्झाईम ॲक्टिव्हेशन्स. ठीक आहे. तर हे काय अतिशय खूप जास्त महत्त्वाचा हा घटक नाही तरीसुद्धा आपण 2 मिनिटांमध्ये ह्याचं स्पष्टीकरण बघूया. तर बेसिक स्ट्रक्चर म्हणजे आपण वर बघितलं असंच की बेसिक न्यूट्रिएंट्स किंवा बेसिक एलिमेंट्स कोणते तर CHO म्हणजे कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे बेसिक न्यूट्रिएंट्स आहेत. त्याच्यानंतर दुसरा कुठला की ॲसेसरीज म्हणजे गरजेचे. तर ते कोणते आहेत NPS म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस आणि सल्फर. रेग्युलेटर्स अँड कॅरियर्स. रेग्युलेटर म्हणजे काय तर संतुलन करणारे
वनस्पतीला संतुलित करणारे किंवा एखादी गोष्ट वाहून नेणारे जे कोणते एलिमेंट्स आहेत ते आहेत पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम. पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे आहेत रेग्युलेटर्स किंवा कॅरियर्स, म्हणजे ते वाहक आहेत, वाहून येणारे घटक आहेत. त्याच्यासाठी हे. तर चौथा आहे इन्व्हॉल्वड इन एन्झाईम ॲक्टिवेशन्स. एन्झाईमच्या ॲक्टिवेशनसाठी, एन्झाईम्स म्हणजे संप्रेरकांच्या ॲक्टिवेट करण्यासाठी किंवा ते उत्पत्ती करण्यासाठी किंवा त्याचं ॲक्टिवेशन करण्यासाठी जे गरजेचे एलिमेंट्स आहेत ते आहे आयर्न, त्याच्यानंतर आहे मॅग्नीज, झिंक, आयर्न, मॅग्नीज, झिंक आणि कॉपर. आयर्न, मॅग्नीज, झिंक आणि कॉपर हे आहेत एन्झाईम ॲक्टिवेशनसाठी ॲक्टिवेटर्स. त्याला ॲक्टिवेटर्स असं म्हटलं जातं. तर एवढंच आपण या ठिकाणी आज बघणार आहोत. तर मी तुम्हाला पुन्हा एक ह्या सगळ्या गोष्टी रिवाईज करून सांगतो की एक्झॅक्टली आज आपण काय बघितलं. तर इसेन्शियल क्रॉप न्यूट्रिएंट्स, तर कोणत्याही वनस्पतीसाठी 16 एलिमेंट्स गरजेचे असतात. त्याचे लाईफ सायकल पूर्ण करण्यासाठी 16 एलिमेंट्स गरजेचे आहेत. तर 16 एलिमेंट्समधले कोणते तर पहिल्यांदा CHO. तर त्याच्यामध्ये CHO म्हणजे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन हे काय मिनरल्स नाहीत, परंतु ते एअर्स, हवा किंवा वॉटर्स म्हणजे पाण्याच्या माध्यमातून ते वनस्पतीला मिळत असतात. तर ते कोणते 16 एलिमेंट्स गरजेचे आहेत ते आहेत नायट्रोजन, फॉस्फरस, त्याच्यानंतर आले पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, आयर्न, मॅग्नेशियम, झिंक, कॉपर, बोरॉन, मॉलिब्डेनम आणि क्लोरीन. तर आर्नॉन या सायंटिस्टनी एक 16 इसेन्शियल एलिमेंट दिलेले आहेत. तर ते काय म्हणतात की कोणत्याही प्लॅन्टसाठी, कोणत्याही वनस्पतीसाठी या एलिमेंटची गरज असते. म्हणजे त्यांची जर लाईफ सायकल पूर्ण करायचं असेल तर हे एलिमेंट्स हे गरजेचेच असतात. तर त्या एलिमेंट्सशिवाय, त्या पोषक तत्वांशिवाय कोणतीही वनस्पती आपली जीवनकाल पूर्ण करू शकत नाही. त्याच्यानंतर ते म्हणले की ते एलिमेंट्स हे एक दुसऱ्या एलिमेंट्सने रिप्लेस होऊ शकणार नाहीत. त्याच्यानंतर आपण काय बोलतो, क्लासिफिकेशन ऑफ एसेन्शियल एलिमेंट्स. एसेन्शियल एलिमेंट्सचं 3 भागामध्ये क्लासिफाय केलेलं आहे, त्याचं वर्गीकरण केलं आहे. तर त्याच्यामध्ये पहिलं आहे ते आहे बेसिक न्यूट्रिएंट्स, दुसरं आहे ते आहे मॅक्रो, तिसरं आहे ते आहे मायक्रो. ह्या 3 गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. ह्या तिन्ही गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. तर बेसिक न्यूट्रिएंट्स कुठले की कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि मॅक्रो आणि मायक्रो. मॅक्रो म्हणजे जे एलिमेंट्स आहेत ते लार्ज क्वांटिटीज म्हणजे जास्त प्रमाणात लागतात त्याला मॅक्रो म्हणतात, आणि जे कमी प्रतीत लागतात त्याला मायक्रो म्हटलं जातं. तर मॅक्रो लार्ज क्वांटिटीजमध्ये, तर मॅक्रो कोणते आहेत तर NPK म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर. तर नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम त्याला आपण प्रायमरी न्यूट्रिएंट्स म्हटलं आहे, आणि कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर यांना आपण सेकंडरी न्यूट्रिएंट्स असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर मायक्रो न्यूट्रिएंट्स म्हणजे जे वनस्पतीसाठी फार कमी प्रमाणात लागतात त्याला मायक्रो न्यूट्रिएंट्स म्हटलं जातं. इट रिक्वायर इन स्मॉल क्वांटिटीज. ते कोणते आहेत तर आयर्न आहे, झिंक आहे, कॉपर आहे, बोरॉन आहे, मॉलिब्डेनम आहे आणि क्लोरीन आहे. तर हा प्रश्न आपल्याला परीक्षेला कायम असतो की व्हिच ऑफ द फॉलोइंग इज द मायक्रो न्यूट्रिएंट्स. तर हे आपल्याला ऑप्शन असतात. हे 6 मायक्रो न्यूट्रिएंट्स आपण लक्षात ठेवायचे कायमस्वरूपी. ह्या टॉपिक्समधला हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. त्याच्यानंतर ऑन द बेसिस ऑफ फंक्शन इन द प्लॅन्ट्स म्हणजे त्या न्यूट्रिएंटचे काय कार्य आहे त्याच्यावरती पुन्हा त्याचे ग्रुप पडले. तर 4 आहेत. तर बेसिक म्हणजे प्राथमिक कार्य, त्याच्यानंतर दुसरा आहे ॲसेसरीज म्हणजे गरजेचं, रेग्युलेटर्स म्हणजे संतुलन करणारं, आणि तर हे एवढं खूप जास्त महत्त्वाचं नाही. त्यात बेसिक स्ट्रक्चरमध्ये कोणते तर CHO म्हणजे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन. नंतर ॲसेसरीजमध्ये आहे NPS म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस आणि सल्फर, आणि रेग्युलेटर्स आहेत पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम. त्याच्यानंतर इन्व्हॉल्व इन एन्झाईम ॲक्टिवेशन्स म्हणजे ॲक्टिवेटर्स, एखादा संप्रेरक जे आहे वनस्पतीमध्ये जे आपण संप्रेरक वापरले जाते तर ते ॲक्टिवेट करण्यासाठी जे मिनरल्स आहेत तर ते आहेत आयर्न, मॅंगनीज, झिंक आणि कॉपर. तर हे आहेत ते ॲक्टिवेट करण्यासाठी गरजेचे असणारे घटक आहेत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण ज्या बघितले त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन ऑफ इसेन्शियल एलिमेंट्स सर्वात जास्त महत्त्वाचे, आणि आर्नॉन्स हे 16 कोणते एलिमेंट्स आहेत
हे सर्वाधिक जास्त महत्त्वाचं आहे. तर पेपर नंबर 1 मधला चॅप्टर आहे क्रॉप न्यूट्रियंट्स. अतिशय महत्त्वाचा असणारा हा चॅप्टर आहे क्रॉप न्यूट्रियंट्स.